नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की हर्षवर्धनच्या जाळ्यामध्ये ऊर्जा अडकत चाललेली आहे. म्हणजेच ऊर्जाला कळत नाहीये का की ती बाई काहीच उत्तर देत नाही. तिला फॅक्टरीचं नाव सांगितलं तरी ती सांगत नाहीये. त्याचबरोबर कुठले केमिकल काहीच नाहीये तिच्याकडे, ना मोबाईल आहे ना तिचा ॲड्रेस आहे, आणि तरीही ऊर्जा वेड्यासारखी मदत करायला जात असते. ऊर्जाला कळतच नाहीये की आपण का मदत करावी अशा व्यक्तीला. ऊर्जाच्या लक्षातच येत नाहीये. ऊर्जा सरळ सरळ मदत करायला जाते आणि ऊर्जाला त्याचं काहीच वाटत नाहीये. पण इकडे हर्षवर्धनने मात्र त्या बाईला फोन केलेला आहे आणि त्या बाईला हर्षवर्धन म्हणत आहे की जोपर्यंत ऊर्जाला तू त्या फॅक्टरीपर्यंत घेऊन जात नाही तोपर्यंत काम थांबणार नाही, तुला हे काम करावंच लागणार आहे. आता मात्र या सगळ्या गोष्टी घडत असतात. इकडे ऊर्जा शौर्यला सांगत असते की त्या मुलीची अवस्था खूप वाईट आहे, आज ती चक्कर येऊन पडली होती. शौर्य, तुलाही वाटतं ना मी ही केस घेतली पाहिजे? आणि हर्षवर्धन मात्र यांच्या बेडरूमच्या बाहेरून निघालेला असतो आणि हर्षवर्धन म्हणत असतो की ही केस ऊर्जा तू स्वतःहून घेत नाही तर ही केस मी तुला घ्यायला लावतोय, असं म्हणत हर्षवर्धनने आता त्याची बाजू तिथे मांडलेली आहे. म्हणजे या सगळ्यामध्ये हर्षवर्धन सामील आहे. हर्षवर्धनने हे सगळं करायला लावलेलं आहे. या सगळ्यामध्ये ही केस ऊर्जाकडे येऊन पोचलेली आहे. ती फक्त आणि फक्त हर्षवर्धनमुळे पोचली आहे हे आता समोर येऊ लागलेलं आहे. म्हणजे ती मूर्ख बाई एवढी बावळट आहे की तिला जराही लाज वाटत नाहीये आणि तिने मात्र सरळ सरळ ऊर्जाला फसवलेलं आहे. तर हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे, ऊर्जा सेशनला कशी पोचणार, घरी आल्यानंतर विजयाचा काय राड आहे, हे आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजेच ऊर्जा आता विक्रांतच्या बाबतीत खूप मोठं पाऊल उचलणार आहे. पद्माचा जीव वाचवण्यासाठी ऊर्जाने विक्रांतवर गोळी झडलेली आहे आणि तो व्हिडिओ उद्या आपल्या चॅनलवरती अपलोड होणार आहे. त्यासाठी चॅनलशी कनेक्ट राहा. इकडे ऊर्जा म्हणत असते की अहो ताई, तुम्हाला किती वेळा मी समजवण्याचा प्रयत्न करते, तुम्हाला दवाखान्यात चला म्हणलं, त्याचबरोबर औषधं घ्यायची तर तुम्हाला कुठंच यायचं नाहीये. तेव्हा मात्र ती बाई आता इतकं केविलवाणं तोंड करते आणि ऊर्जाला सांगू लागते की अहो मॅडम, कसं समजवू तुम्हाला, तुम्हाला कळतच नाहीये मला काय म्हणायचंय ते, तुमच्या लक्षातच येत नाहीये. अहो मॅडम, नाही आहेत पैसे, 2 दिवस झालं खायलाही पैसे नाही आहेत आमच्याकडे, एवढे वांदे चालू आहेत आणि तुम्ही म्हणताय कसं मान्य करू सांगा ना, कसं हे सगळं, कारण तुमच्या लक्षात येत नाहीये मॅडम, आम्ही कुठल्या परिस्थितीतनं जातोय, असं म्हणत ती बाई ऊर्जाला इमोशनल ब्लॅकमेल करत असते. इतकं की त्याचा विचारही करू शकत नाही आणि बिचारी ऊर्जा मात्र या सगळ्या गोष्टींमध्ये अडकत चाललेली असते. तिच्या लक्षातच येत नाही की हे सगळं काय घडतंय, या सगळ्या गोष्टींचा काय अर्थ आहे, कुठल्याच गोष्टी, हे सगळं जे काय आहे ते तिला कळत नसतं. कारण ती बाई ऊर्जाला गंडवत असते आणि ऊर्जा मात्र इथं गंडत आहे. तिनं काहीही सांगितलं तरीही ते जे काय आहे त्यानुसार या सगळ्या गोष्टी आता समोर येऊ लागलेल्या असतात. तर ऊर्जा म्हणते की ठीक आहे, म्हणून ऊर्जा म्हणते की बरं चला, आता तुम्ही म्हणताय ना, पण काळजी करू नका, या सगळ्यामध्ये सोनल बाळा मी तुझ्यासोबत आहे. सोनाली, काळजी करू नकोस, मी तुझी साथ कधीच सोडणार नाही. आणि त्याच वेळी हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र ऊर्जा खूप आत्मीयतेने काळजी घेत असते. ऊर्जा म्हणते, जर का मी तुझी केस जिंकू शकले नाही तर एक गोष्ट लक्षात ठेव बाळा, मी माझ्या बाबांना कधीच तोंड दाखवू शकणार नाहीये, त्यांच्या फोटोच्या समोर सुद्धा मी उभा राहू शकणार नाही, असं ऊर्जा सांगत असते. म्हणजे ऊर्जा मनमोकळेपणाने मदत करत आहे आणि या दोघींना मात्र लाजही वाटत नाहीये. कारण त्या छोट्या मुलीचा प्रश्न नाहीये, पण त्या बाईला तरी अक्कल आहे ना. एखादी बाई आपल्या फोनवरती धावत आपल्या मदतीला धावून येते आणि आपण काय करतो तर आपण तिला तोंडावर पाडतोय, ही गोष्ट तिच्या लक्षात येत नाही. ऊर्जा स्वतः पर्स घेते, सोनालीला पकडते आणि तिला घेऊन चाललेली असते. ती म्हणते चला, औषधं घेऊन देते, खायलाही काहीतरी देते, कारण तिने ऊर्जाला सांगितलेलं असतं की औषधंही नाही आहेत आणि घरात खायलाही काही नाही आहे, 2 दिवस झालं माझ्या मुलीने काही खाल्लेलं नाही आहे आणि ही चक्कर येणं वगैरे ह्या गोष्टी नॉर्मल आहे तो आमच्यासाठी, अशी चक्कर तिला नेहमीच येत असते. म्हणजे एखाद्या लेकराचं किती भांडवल करावं ही गोष्ट इथे पाहायला मिळते. त्यानंतर इकडे शौर्य मात्र ऊर्जाला कॉल करत असतो. ऊर्जेच्या हातात मोबाईल आहे, शौर्याचा कॉल येतोय. साधी सोपी गोष्ट आहे की तो फोन उचलला पाहिजे, पण नाही,
इथे आम्हाला तो फोन उचलायचा नाहीये, तर आम्हाला रिक्षात बसायचंय, त्या पोरीकडे तिच्या आईकडे पाहायचंय. शौर्य घरी काळजी करत असणार आहे, आपण शब्द देऊन आलोय की मी 11 वाजता घरी येते. या कोणत्याच गोष्टीचं भान या ऊर्जाला राहिलेलं नाहीये. तिच्या डोक्यात फक्त एकच चालू आहे, ते म्हणजे ही केस. अरे केस केस काय, कधी कधी स्वतः पण विचार केला पाहिजे ना, हे सगळं काय आहे आणि या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने घडत आहेत, या सगळ्या गोष्टींना काय अर्थ आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे, हे मात्र तिच्या लक्षात येत नाही. आणि मग ऊर्जा शौर्यला फोन करते. इकडे शौर्य मात्र बिचारा वाट बघत असतो. शौर्याचं असं म्हणणं असतं की ऊर्जा लवकर माझा कॉल पिकअप कर, माझ्या फोनची बॅटरी डाऊन आहे. शौर्यने आता एक मूर्खपणा केलाय, तो म्हणजे शौर्याचा फोन चार्ज नाही आहे. आता आपण ऑफिसला जातो किंवा घरातून बाहेर पडतो तेव्हा आपला फोन सकाळी उठल्यानंतर चार्ज केला पाहिजे, ही साधी गोष्ट यांना कळत नाहीये. म्हणजे एवढे बिझी असतात की स्वतःचा फोनही चार्ज करणं होत नाहीये. आता ऊर्जा शौर्याला फोन करते. शौर्य म्हणतो, ऊर्जा बोल, काय झालंय? आता शौर्य आणि ऊर्जा दोघं बोलत असतात. शौर्य म्हणत असतो की सांग, मी तुला शोधायला बाहेर पडलोय, तीर्थ ऐकायला तयार नाहीये, घरी सेशन सुरू करायचंय. तेव्हा मात्र इकडे ऊर्जा म्हणत असते की शौर्य तू घरी जा, तू घरी जाणं गरजेचं आहे, मी पाहते काय करायचं ते आणि मी येते, थोड्याच वेळात मी घरी येते. आणि ऊर्जा बोलतच असते, तेवढ्यातच तिकडून ती मुलगी ओरडते. म्हणजे तिला त्रास होऊ लागतो. तिची आई ओरडायला सुरुवात करते, काय झालं सोनाली, काय होतंय तुला, काय होतंय तुला, असं ती ओरडत असते. आणि त्याच वेळेस आता शौर्याला टेन्शन येतं की काय झालं. नाही नाही शुअर, हा आवाज ऊर्जाचा नव्हता, हा आवाज दुसरंच कोणाचा तरी होता. पण या फोनला सुद्धा आत्ताच बंद पडायचं होतं का, असं म्हणत आता शौर्य टेन्शनमध्ये असतो. पण आता माझ्याकडे गाडीतही चार्जर नाही आहे. ऊर्जा रिक्षातून खाली उतरते, जाऊन दुकानातनं काही खायचं साहित्य, गोळ्या आणते आणि त्या बाईच्या हातात ती पिशवी देते आणि म्हणते, हे घ्या. आणि त्याचबरोबर स्वतःच्या पर्समध्ये असलेले काही पैसे काढते आणि ते पैसेसुद्धा तिने त्या बाईकडे देते आणि म्हणते की हे पैसे घ्या. असं म्हणत तिने पैसेसुद्धा दिलेले आहेत. तेव्हा ती बाई म्हणते, अहो नको, राहू द्या. तेव्हा ऊर्जा म्हणते की नाही नाही, हे पैसे घ्या, कारण ते पैशांची गरज आहे तुम्हाला. असं म्हणत ऊर्जाने तिला पैसेसुद्धा दिलेले असतात. त्याचबरोबर ऊर्जा म्हणते की हे बघ बाळा, मी आहे ना, अजिबात काळजी करायची गरज नाही. मी जर ही केस जिंकू शकली नाही आहे तर माझ्या वकिलीची कागदपत्र मी काढून टाकून देईल, वकिलीची डिग्री टाकून देईल, कारण तुला न्याय मिळवून देणं ही माझी गरज आहे, असं ऊर्जा सांगत असते. आता ऊर्जाच्या मागे ही केस तर लागलेली आहे, पण या ऊर्जाला कळतच नाही आहे की यामध्ये ती अडकली गेली आहे, तिला हर्षवर्धनने यामध्ये अडकवले, ही गोष्ट मात्र ऊर्जाच्या लक्षातही आलेली नसते. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे ऊर्जा आणि त्याचबरोबर त्या मावशी त्या बोलत असतात. ऊर्जा त्यांना सुद्धा सांगते की केव्हाही फोन करा. आणि मला एक कळत नाही आहे, साधी सोपी गरज आहे या काळामध्ये फोन असणं. खरं तर मी तुम्हाला ऑनलाईनच पाठवले असते, पण तुमच्याकडे ना फोन आहे ना काय, त्यामुळं मी तुम्हाला ते पैसे ऑनलाईन पाठवू शकलेले नाही आहे. त्यामुळे मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, ती लक्षात घ्या. फोन ही काळाची गरज आहे, त्यामुळे तुमच्याकडे फोन असणं हे गरजेचं आहे, असं जेव्हा सांगितलं जातं. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र काही गोष्टी ज्या असतात त्या खरंच खूप विचित्र पद्धतीने घडत असतात. इथे ऊर्जा मात्र निस्वार्थीपणे इथे त्या लेकराला जीव लावत आहे, त्या बाईवर विश्वास ठेवत आहे. पण प्रत्यक्षात मात्र परिस्थिती वेगळी आहे. जी गोष्ट माहीतच नाहीये अशा पद्धतीने गोष्टी घडत आहेत. तर इकडे आता ऊर्जा त्यांना सांगते की तुम्हाला जेव्हा गरज लागेल तेव्हा तुम्ही फोन करा. आणि ऊर्जा तिथून जायला निघते. त्यानंतर इकडे ऊर्जा म्हणते की चला तुम्ही जा सावकाश, मलाही जायचं आहे, असं म्हणत आता ऊर्जाने दुसऱ्या रिक्षाने घरी जायचं ठरवले. इकडे शौर्य मात्र काळजी करत असतो. शौर्याच्या डोक्यात वेगवेगळ्या गोष्टी सुरू असतात. शौर्य म्हणत असतो की काही झालं तरी मला ऊर्जाकडे पोहोचलं पाहिजे. ऊर्जा कोणत्या संकटात तर नाही आहे ना, ऊर्जा कोणत्या प्रॉब्लेममध्ये तर नाही आहे ना. पण आता मला ऊर्जाच्यासाठी आता ऊर्जाने मला सांगितलं होतं की घरी जा, 15 मिनिटात येते असं सांगितलेलं आहे, त्यामुळे मी घराकडे जातो, असं शौर्य विचार करतो. इकडे विक्रांत विचार करत असतो, काहीही झालं तरी ती पद्मा सापडली पाहिजे. एकदा का पद्मा सापडली की मग या ऊर्जा शिंदेचा मी बँड वाजवणार आहे, असा विचार या विक्रांतचा सुरू झालेला असतो. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं
की विक्रांत फोनवर सुद्धा विचारत असतो, काय झालं रे, सापडली का ती, काय ठाव ठिकाणा लागलाय का, असं विचारत असतो. तेवढ्यातच दरवाजा वाजू लागतो त्या गोडाऊनचा. तो म्हणतो, कोण आहे रे, नक्की कोण आलंय, असं तो आतून विचारतो. तेव्हा बाहेरून युवराज म्हणतो की मी युवराज आलोय. मग विक्रांत जाऊन दरवाजा उघडतो. विक्रांतने दरवाजा उघडल्यानंतर आता विक्रांत त्या युवराजला बोलवतो आणि दोघंही आता आतमध्ये असतात आणि दोघंही बोलत असतात. त्यावेळेस मात्र विक्रांत म्हणतो की माझ्या बापाने तुला पाठवलं नाही ना. तेव्हा तो म्हणतो, नाही हो, नाही रे विकी, असं काही झालेलं नाही आहे. उलट मी तुझी काळजी वाटते म्हणून तुझ्याकडे आलोय ना. तू असं चुकीचा अर्थ काय काढतोयस, असं तो सांगू लागतो. आणि तेव्हा मात्र इकडे तो म्हणतो की नाही रे, तुझ्याच मदतीला आलोय. बघितलंच ना हे सगळं काय झालंय, कारण आत्ता सध्या तुझ्या मागे त्या हर्षवर्धन जहागीरदारने पाठवलेले पोलीस लागलेले आहेत आणि त्याचबरोबर तुझ्या बापाने सुद्धा काही गुंड तुझ्या मागावर पाठवलेले आहेत. त्यामुळं तुला मदत लागत असेल म्हणून मी इथे पोहोचलेलो आहे. हे ऐकल्यानंतर विक्रांत मात्र पाहतच राहतो, कारण विक्रांतला कळत नसतं की हे काय आहे, म्हणजे हा खरंच माझ्यासाठी आलाय, माझ्या मदतीसाठी आलाय, असं विक्रांतला वाटत असतं. आणि त्याचबरोबर विक्रांत म्हणतो, जा रे, काहीतरी खायला वगैरे घेऊन ये, खूप दिवस झालं, म्हणजे असं नीटसं खाल्लंच नाही आहे ना मी, असं म्हणत तो त्याला जायला सांगतो. आणि त्याच वेळी इकडे पाहायला मिळतं की आता विक्रांत बाहेर येतो, खायला पार्सल घेतो, दारूची बॉटल घेतो आणि पाटोळेंना फोन करतो. पाटोळेंना फोन आल्यावर दिग्विजय शिर्के पाटोळेंना सांगता की फोन स्पीकरला टाका. आता फोन स्पीकरला टाकलेला असतो तेव्हा इकडून युवराज म्हणत असतो की मला विक्रांतचा पत्ता मिळाला आहे. मग तो पत्ता सांगतो की एका खालच्या गोडाऊनमध्ये तो राहतोय आणि त्याचबरोबर त्याच्यासोबत कोणीही नाही आहे, तो एकटाच राहतोय हे सुद्धा सांगितलं जातं. आता मात्र पाटोळे म्हणत असतात की अहो, मग आता घ्या ना माहिती काढून, त्यांचा पुढचा प्लॅन काय येते घ्या समजून बरं पटापटा. तेव्हा तो म्हणतो, अहो पाटोळे साहेब, तुम्ही काय म्हटलं होतं तुमच्या लक्षात येतंय का, तुम्ही मला म्हणाला होता ना की हळूहळू सावकाश सावकाश या सगळ्या गोष्टी तुमचा शोध लावायचा आहे आणि आता मला तुम्ही घाई करायला सांगताय. अहो, त्याचा विश्वास तर बसला पाहिजे. एकतर त्याला डाऊट आलेला होता माझ्यावरती, म्हणून तर त्याने मला प्रश्न केलेला होता की तू माझ्या बापाच्या सांगण्यावरून तर इथं आलेला नाही आहेस ना, आणि आता जर का मी हे सगळं केलं तर काय होईल लक्षात येते का तुमच्या, असं इकडे विक्रांत सांगत असतो. आणि तेव्हा मात्र या सगळ्या गोष्टी चुकीच्या पद्धतीने चाललेल्या असतात आणि या सगळ्यातून आता दिग्विजय शिर्के म्हणत असतात की चला, त्या युवराजने आपलं काम केलेलं आहे, आता आपल्याला पुढची तयारी करायची आहे, असं सांगितलं जातं. तेव्हा पाटोळे म्हणतात, म्हणजे काय करायचं आता आपल्याला. तो म्हणतोय की त्याचा काही उपयोग नाही आता आपल्याला, त्यामुळं आपली पुढची खेळी काय आहे याचा विचार करायचा आहे, असं त्यांचं ठरलेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे घरी आता सगळेजण काळजी करत बसलेत. विजयाच्या तोंडाचा भोंगा काय केल्या बंद होत नसतो, कारण विजयाचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही ऊर्जा आलेलीच नाहीये. तीर्था बघितलंस ना, तिची तू निवड केलीस पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही, कारण तुझी ऊर्जा वहिनी काही तर पोचलेलीच नाहीये, कारण घरातल्या माणसांची काळजीच तिला नाहीये, तर ती काय येईल इथं. हा सगळं हे सगळं बोंबलनं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे आजी म्हणतात की अगं विजया, शांत हो जरा. तेवढ्यातच शौर्य तिथे येतो. शौर्य म्हणतो की नाही माहिती ऊर्जा ठीक आहे का नाही, पण तिने मला सांगितले की थोड्याच वेळात ती पोचते. आता थोड्याच वेळात पोचते म्हटल्यानंतर तो सगळ्यांना शांत करतो. तेवढ्यातच पाठीमागून ऊर्जा आलेली असते आणि ऊर्जा म्हणते, हो हो, आपल्याला सेशनला जायचं आहे, आपल्याला सेशनची तयारी करायची आहे, चला. तेव्हा तीर्था म्हणत असते, आता ऊर्जा वहिनी आली आहे ना, आता मला घाबरण्याची गरजच नाहीये, कारण ऊर्जा वहिनी माझ्यासोबत असणार आहे, हे सुद्धा सांगितलं जातं. आणि मग तेवढ्यातच ऊर्जा तीर्थाला म्हणते की चल. तीर्था त्याचबरोबर ऊर्जा दोघीही डॉक्टरांना विचारतात की तुम्हाला वेळ आहे का आता. तेव्हा डॉक्टर सांगतात की हो आहे वेळ, चला. आणि डॉक्टर घड्याळाकडे पाहतात. मग डॉक्टरांनी ठरवलेलं असतं की त्यांच्याकडे 15 मिनिटं आहेत आणि 15 मिनिटामध्ये डॉक्टरांनी आता या गोष्टी ठरवलेल्या आहेत तीर्थाच्या सेशनच्या. आजींना सांगितलंय की 15 मिनिटं झाले की बरोबर तुम्ही वरती या आणि त्यानंतर आपण बाकीच्या गोष्टी बघूया. आता तीर्था खुश झालेली असते. ती म्हणते, आता काय तुम्ही दिवसभर सेशन घेतला तरीही मी तुमच्या सोबत असणार आहे, असं ती सांगते. तेव्हा मात्र घरातले सगळेजण खुश होतात आणि मग आता वेळ कशाला घालवायचा असं म्हणत सगळेजण चाललेले असतात. तर इकडे तीर्था खुश झालेली असते. तीर्था ऊर्जा आली या गोष्टीचा आनंद तिला झालेला असतो
आणि त्याच वेळी पाहायला मिळतं ते म्हणजे ऊर्जा ह्या सगळ्या गोष्टी अगदी मनापासून करत असते. सगळ्यांच्या जबाबदाऱ्या घेणं हे सगळं ती करत असते. पण घरातल्यांना ऊर्जाच्या कुठल्याच गोष्टीची कदर नाहीये. ती म्हणते की तीर्था म्हणते की ऊर्जा वहिनी चल आता माझ्या डोक्यात आहे काय करायचंय ते, असं म्हणत ती ऊर्जाला घेऊन जाते. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे तीर्था आता तिथे आहे आणि ती म्हणते की चला डॉक्टर आपण आता काउन्सिलिंगला सुरुवात करूया. आणि जो काय उत्साह आहे तीर्थाचा ते पाहून तर खरंच खूप बरं वाटलेलं आहे. आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित पद्धतीने सुरू झालेल्या आहेत. ऊर्जा तीर्थाला घेते आणि सेशनला चल म्हणते. सगळेजण तिथं असतात. विजयाचा भोंगा सुरू होतो, पण आजी तिला शांत करते आणि तिला म्हणते की जरा शांत हो विजया, एवढा गोंधळ घालायची गरज नाही. ती आली आणि सेशन सुरू झालंय ना. आता हर्षवर्धनला राग येतो कारण ऊर्जा तिला दिलेल्या वेळेच्या आधी पोचलेली आहे. ही गोष्ट काही केल्या हर्षवर्धनला आवडत नाही आणि म्हणूनच हर्षवर्धनला सुद्धा आता राग आलेला असतो आणि हर्षवर्धन म्हणत असतो की नाही, काहीही झालं तरीही हे सगळं मी ऐकून घेणार नाही, असं त्याचं चाललेलं असतं. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की हर्षवर्धन त्या बाईला फोन करतो आणि तिला सांगतो की एक गोष्ट लक्षात ठेव, काहीही झालं तरीही त्या फॅक्टरीपर्यंत ऊर्जाला घेऊन जायचं काम तुझं आहे. म्हणजेच ऊर्जा आता वेगळ्याच गोष्टीमध्ये अडकली जाणार आहे आणि ऊर्जा ही रूममध्ये असते. ती शौर्याला बऱ्याच गोष्टी सांगत असते आणि त्याच वेळी इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे काहीही झालं तरीही आता तिला हर्षवर्धनने सांगितले की तुला हे काम करावंच लागणार आहे आणि तू या कामाला नाही म्हणायचंच नाही, असं सांगितलेलं असतं. आणि त्याच वेळी शौर्य आणि ऊर्जा बोलत आहेत. शौर्य ऊर्जाला म्हणत असते की शौर्य तुला काय वाटतंय, मी ही केस घ्यावी का? त्यावरती शौर्य म्हणत असतो की हे बघ ऊर्जा, कसं आहे माहिती आहे का, तुला वाटतंय ना त्या मुलीला गरज आहे, तर मी तुला सजेस्ट करेल की चालेल ही केस तू घेऊ शकतेस, असं इकडे आता शौर्याने ऊर्जाला सांगितलेलं असतं. आणि ऊर्जा मात्र या गोष्टींसाठी तयार झालेली असते आणि फायनली ऊर्जाला कळलंय की तिला काय करायचं आहे. आणि इकडे हर्षवर्धन त्या दोघांचं बोलणं ऐकतो आणि हर्षवर्धन आता त्या दोघांचं बोलणं ऐकतो आणि त्याच्या रूममध्ये जातो आणि म्हणतो की या बुद्धिबळाच्या पटावरती डाव ही मीच टाकणार आणि जिंकणार ही मीच, मी कधीच कोणाला जिंकू देणार नाही, असा विचार इथे या हर्षवर्धनच्या डोक्यात सुरू असतो. तर इकडे हर्षवर्धन म्हणतो की ही केस तू स्वतः घेतलेली नाहीये, तर ही केस माझ्या प्लॅननुसार तुला देण्यात आलेली आहे, एवढं लक्षात ठेव. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.